आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आपल्याला माहित नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शरद पवारांचं बारामतीत वक्तव्य। मुंबई भाजपाध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे यांच्या नावाची चर्चा। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बघता आशिष शेलार यांच्यावरच काही महिने मुंबईची जबाबदारी द्यायची का, याबाबत अजूनही पक्षात चर्चा। मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं करा, भुजबळांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावरून सामनातून बोचरी टीका। तुरुंगात टाकू म्हणणाऱ्यांना फडणवीस महाराष्ट्राचे युगपुरुष म्हणतायत, असाही हल्लाबोल। भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। सध्या महसूल मंत्री बावनकुळेंकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा पदभार। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या आतापर्यंतच्या चर्चा हवेतल्या, संजय राऊतांचं वक्तव्य। तर धर्मांध आणि जातीय शक्तींसोबत पवारांसारखा आदर्श नेता जाणार नसल्याचंही वक्तव्य। पाटण तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हिंदूराव पाटील भाजपच्या वाटेवर। भाजप प्रवेशाबाबत रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याची माहिती। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं फेसबुक पेज हॅक, सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे अधिकृतपणे तक्रार दाखल, पोलिसांकडून हॅकरचा शोध सुरू। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष। बाजार समितीत भ्रष्टाचार होत असल्याचा राष्ट्रवादीचा माजी सभापती देविदास पिंगळेंचा आरोप, प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी। चंद्रपूरच्या चिमूर, बल्लापूर आणि राजुरा मतदारसंघातून पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची मागणी। निवडणूक आयोग दाद देत नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल। एसटीला वेळेत इलेक्ट्रिक बस न पुरवणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द न करता एसटीच्या व्यवस्थापनानं पुन्हा एकदा गुडघे टेकले। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची टीका। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव। कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडीत येणार, अहिल्यादेवींच्या स्मारकाचं दर्शनही घेणार। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी इथे महापूजा। त्याचवेळी आमदार गोपीचंद पडळकरांचीही चौंडीमध्ये उपस्थिती। चौंडीमध्ये रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकरांच्या सत्काराचा प्रयत्न, मात्र पडळकरांनी सत्कार स्वीकारला नाही। त्यावर पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली परंपरा असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया। विमानात ऐनवेळी तांत्रिक बिघाड, मंत्री गिरीश महाजनांसह प्रवाशांना जळगाव विमानतळावरती मनस्ताप सहन करावा लागला। दुरुस्तीसाठी जवळपास 1.5 तास लागला। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, गोविंद बागेत सकाळपासूनच शरद पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी। शिर्डीच्या साईबाबा संस्थानात दानाची मोजदाद करताना चोरी, लेखा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची रोकड लंपास। या प्रकरणी शिर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, तर कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई। बीडमध्ये वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात 2 गुन्हे दाखल। 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य केल्यामुळे गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याच्या प्रकरणी आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटरवेळी खोतकरसोबत असलेल्या मुलीला सीआयडीनं ताब्यात घेतलं। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात देविदास शिंदे नावाच्या आणखी एका आरोपीला अटक। लड्डांच्या घरात कॅश आणि सोनं असल्याची टीप दिली होती। गुन्ह्यामध्ये वापरलेली कारही पोलिसांकडून जप्त। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील दरोडा प्रकरणात अटक झालेल्यांपैकी एक आरोपी पोलिसांना यापूर्वी हप्ते देत असल्याचं उघड। 2023 मध्ये अंबादास दानवेंनी जाहीर केलेल्या यादीमध्ये आरोपी योगेश हसबेचं नाव होतं। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, 30 वर्षीय तरुणानं तिला बळजबरीनं उचलून नेत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती। घटनेनंतर आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू। खरीपाच्या तोंडावर राज्यभरातील 2,500 कृषी विभागाच्या लिपिकांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास 5 जूनपासून कामबंद आंदोलनाचा इशारा। भुईकोट किल्ल्यावरील झोपडपट्टी हटवण्यास न्यायालयाकडून 17 जूनपर्यंत स्थगिती। किल्ल्यातील 235 झोपडपट्टी धारकांनी दाखल केली होती उच्च न्यायालयात याचिका। आज अतिक्रमण हटवण्याची कारवाई देखील होणार होती। नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी लगतच्या पोही गावामध्ये केमिकलयुक्त पाण्यानं शेकडो माशांचा मृत्यू। अॅग्रोकेमिकल इंडस्ट्रीतून सोडलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न येणं
आज आणि उद्या पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी 36 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. आज दुपारी 1 वाजल्यापासून ब्लॉक सुरू. मध्य रेल्वेवर उद्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 ब्लॉक. हार्बर लाईनवर उद्या सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून 11 वाजून 10 मिनिटांपासून 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते पनवेल ब्लॉक काळात लोकल सेवा बंद राहणार. कांदिवली पूर्वेतील ठाकूर संकुलद्वार पश्चिम द्रुतगती महामार्ग इथे 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचं काम हाती. त्यामुळे सोमवारी दुपारी 1:30 वाजल्यापासून मंगळवारी 3:30 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबईमध्ये उद्यापासून मीटर रिकॅलिब्रेशन होणार. मुंबईमध्ये उद्यापासून मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई होणार. उद्यापासून दर दिवसाला 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. भंडाऱ्यातील वसमत शहरातील कारखाना रोड परिसरामध्ये रिक्षात अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांवर कारवाई. पोलिसांकडून 30 गॅस सिलेंडर, रिफिल मशीन आणि वजन काटा रिक्षा जप्त. अकोल्यामध्ये काकानं दगडानं ठेचून पुतण्याची हत्या केल्याचा प्रकार समोर. पुतण्या दारूच्या आहारी गेला होता आणि त्यातूनच झालेल्या वादातून पुतण्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर. हिंगोलीच्या कोठारी ते टोकाई महामार्गावर टोकाई फाट्याजवळ भरधाव कारची टिप्परला मागून धडक. अपघातामध्ये कारमधल्या 2 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमधून 10 लाखांचा गुटखा जप्त. एकाला अटक. नवनियुक्त आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. वर्ध्यात रस्ता क्रॉस करत असताना 2 दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात 2 मृत्यू. तळेगाव ते आर्वी महामार्गावरची घटना. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा.